दीपाली, ज्या पद्धतीने अजित पवार आता बोलले आणि आपण ते ज्यावेळेस गिरीश महाजन त्या ठिकाणी पोहोचले तर खरंच त्या गावात परिस्थिती अशी आहे की जेव्हा गिरीश महाजन आले तेव्हा 5 फूट पाणी होतं आणि जेव्हा गेले 7 फूट पाणी होतं आणि ते चित्र मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण 5 मिनिटापूर्वी आपण जेव्हा हे लाईव्ह या ठिकाणून केलं तर त्यावेळी त्या पुलापर्यंत पाणी होतं, मात्र 5 मिनिटानंतर हे पाणी थेट हायवेच्या दुसऱ्या बाजूला येऊन धडकलंय। त्यामुळे काही वेळात ही सगळी परिस्थिती इथे विदारक होणार आहे आणि हे शेत बघा, इथे शेती आहे, इथे नदी नाला काही नाही, मात्र नदीपासून हा 1 किलोमीटरचा अंतर आहे, मात्र नदीने पात्र सोडलंय, नदीचं पात्र फुटलंय आणि त्यामुळे ज्या भागात किंवा ज्या दिशेने त्याला मार्ग मिळेल त्या दिशेने हे सगळं पाणी चाललेलं आहे। धुळे सोलापूर महामार्ग आहे, महत्वाचा मार्ग आहे, मोठा महामार्ग आहे, आता तो महामार्ग आता काही वेळा ठप्प होण्याची शक्यता आहे कारण पूर्णपणे पाणी, नदीचं पाणी असेल, या परिसरातलं पाणी आहे ते सगळं आता रस्त्यावर येतोय आणि अशा पद्धतीने लोक आता या पाण्यातून वाहनं घालतायत। थोड्या वेळात या ठिकाणाहून दुचाकी घालणं अवघड होईल, भयंकर सगळी परिस्थिती आहे। किती वर्षानंतर बघितली ही सगळी परिस्थिती? 100 वर्ष। हा, असं बघितलंय कधी? नाही। काय परिस्थिती सगळीकडे? 100 वर्ष झाले याला, असं पावसात नव्हतं आता इथे गावागावात काय सगळीकडे परिस्थिती झाली। नदी किती लांब आहे इथून? लंबीनं 1-1.5 किलोमीटर आहे। मग 1 किलोमीटर पर्यंत कसं पाणी आलं? पाणी आला आता इकडून वावरात शिरलं पाणी। थोडस दीपाली मी तो दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे बघा, हे जे 4 चाकी वाहन आहे त्यांच्या चाकाचं पाणी चाकापर्यंत म्हणजे वरती पाणी जायला आता सुरू झालेलं आहे कारण त्या बाजूनं देखील आता वाहनं टाकणं अवघड झालंय। आता या रस्त्याच्या एका बाजूलाच वन साइड ही सगळी वाहतूक चालते आणि वाहतूक देखील ठप्प व्हायला सुरुवात झाली आहे। बघा, दृश्य दाखवतो, लांबपर्यंत वाहनांच्या रांगा आहे कारण सिंगल लाईन ही सगळी वाहनं सुरू आहे। एका बाजूने 1-2 गाड्या टाकणं आता अवघड झालंय कारण पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। धुळे सोलापूर महामार्ग सारखा रस्ता आता पाण्याखाली जायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे बीड मध्ये हे भयंकर चित्र आपल्याला पाहायला मिळतं। सकाळपासून आपण NDTV वर हे सगळ्या गावाचं आणि या नदीचं कव्हरेज दाखवतोय। बघा, हे ट्रक आहे, त्याचा टायर पर्यंत बघा कुठपर्यंत पाणी आलं, त्यामुळे आता हे सगळी परिस्थिती हाताबाहेर जाताना पाहायला मिळते आणि धक्कादायक म्हणजे हे सगळं रोडवर सुरू असताना प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी नाहीये, पोलीस अधिकारी या ठिकाणी नाहीये, महामार्ग पोलीस कुणी इथं नाहीये। आता पोलीस या ठिकाणी पोहोचलेले, त्यांचं थोडस बोलण्याचा प्रयत्न करूया। साहेब, कुठपर्यंत हे सगळं पाणी असेल? काय परिस्थिती आहे? खूप पाऊस झालेला इकडे, म्हणजे तिकडून वाहतूक व्हायला। आता आपण हे बंद करतोय का वाहतूक? हा, थोड्या वेळाने बंद करणार। दीपाली, ही मोठी बातमी आहे। धुळे सोलापूरचा एक महामार्ग बंद केला जाणार आहे। वाहतूक पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। थोडासा दाखवा, मी कॅमेरामॅनला सांगेल। पोलीस आता हे सगळी वाहनं थांबवत आहेत। धुळे सोलापूर महामार्गाचा एक मार्ग आता पोलिसांकडून बंद केला जातोय कारण आता या ठिकाणी हे जीव घेणं म्हणजे धाडसाचं या गाडी घालणं, वाहतूक कोंडी होण्याची आहे, पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। जीवितहानी होऊ नये म्हणून आता पोलीस रस्त्यावर उतरलेले आहे। धुळे सोलापूर महामार्गावरील एक बाजू आता ते थोड्या वेळात बंद करणार असल्याचं दाखवलं त्यांनी सांगितलं। हे बघा, हे दृश्य आहे, हे मराठवाड्यातील दृश्य आहे ज्या मराठवाड्यात दुष्काळ हंडाभर पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत होती। त्या ठिकाणी आता हे पाणी ज्या ठिकाणी पात्राला जागा मिळेल त्या ठिकाणी नदीचं पाणी जातंय आणि आता धुळे सोलापूर महामार्गावरचं हे एक वाहतूक पूर्णपणे आता कोळंबलेली आहे, लांबपर्यंत वाहतूक कोंडी झालेली आहे। पोलीस लोकांना सांगतायत की आता रस्त्यावर थांबू नका कारण हे पाण्यात असं धाडसीपणा किंवा जीव घेण्याचा प्रयत्न करू नका, जीवितहानी होऊ शकते। आणि आता या पोलिसांनी आपल्याला जी माहिती दिली आहे त्यानुसार थोड्या वेळात या ठिकाणचा एक मार्ग हा बंद केला जाणार आहे। बहुतेक इतिहासात पहिल्यांदाच धुळे सोलापूर महामार्गावर अशा पद्धतीने एवढं पाणी नदी पात्रातून आलं असेल। नदी पात्र म्हणजे इथून तब्बल 1 किलोमीटर आहे, मात्र तरीही हे पाणी थेट रस्त्यावर येतंय आणि आता आपण बघतोय की वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झालेली आहे। महामार्ग पोलीस रस्त्यावर उतरलेले आहे आणि ज्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी गाडी घालू नका असं स्वतः पोलीस रस्त्यावर पाण्यात उतरून आता आव्हान करताना आपल्याला पाहायला मिळतंय कारण वाहतूक कोंडी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। धुळे सोलापूर महामार्गावरील हे सगळे चित्र आहे आणि वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झालेली आहे कारण हायवे हा पाण्याखाली आलेला आहे, महत्वाचा मोठा हायवे। आणि जर हा एक साईडचा हायवे जर रस्ता पूर्णपणे पाण्याने बंद पडला तर मोठी वाहतूक कोंडी होईल असं म्हणता येईल आपल्याला की बीडचा अनेक भागाचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे, एका जिल्ह्याचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे कारण वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। मला एक सांगा, हा रस्ता कुठून कुठपर्यंत जातो? हा जर रस्ता बंद पडला, सोलापूर धुळे
आता हा जर बंद पडला तर कोणती वाहतूक पूर्ण बंद होईल, कोणता संपर्क तुटेल? उस्मानाबाद, गेवराई, संभाजीनगर संपूर्ण वाहतूक बंद आहे. आणि बीडला पण जाता येईल. बीड संभाजीनगर, बीड आणि सगळं वाहतूक म्हणजे संपर्क तुटून जाईल. संपर्क सगळा बंद होईल. एखादी अत्यंत मोठी बातमी आहे. मराठवाड्यातील महत्वाच्या जिल्ह्याचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. धाराशिव असेल, संभाजीनगर असेल आणि बीड या 3 जिल्ह्याचा संपर्क तुटू शकतो जर हा महामार्ग बंद पडला तर. अत्यंत विदारक ही सगळी परिस्थिती आहे. इतिहासात पहिल्यांदा मराठवाड्याने ही सगळी परिस्थिती पाहिली असेल. म्हणजे धुळे सोलापूर महामार्गावर जर पाणी येत असेल तर हे पाऊस किती वेगाने कशा पद्धतीने झाला असेल याचा अंदाज आपल्याला लावला जाऊ शकतो. त्यामुळे अत्यंत बिकट परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चितच मोहसेन, आपण या रस्त्याची या महामार्गाची पाहणी आपण केली, अतिशय विदारक असं चित्र इथलं. मात्र इतर रस्त्यांचं ची सुद्धा तशीच परिस्थिती आहे का, याबद्दल काही? तर आपण पाहतोय धुळे सोलापूर महामार्ग हा आता काही वेळात बंद होईल. वाहतूक इथे पूर्णपणे बंद केली जाईल कारण महामार्गावर पाणी आलेलं आहे. मोहसेन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तिकडे मराठवाड्यात गेल्या 10 दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर आजही कायम असल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसानं हिरावून घेतलाय. शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. राज्यातील 70,000 एकरवर शेतीचं मोठं नुकसान झालंय. काही जिल्ह्यात तर शेत जमीन सुद्धा करवडून निघाली आहे. शेत आणि वाहून गेलेल्या पिकांकडे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलंय. कापूस, मका, भुईमूग अनेक पिकं ही पाण्यात गेली आहेत. अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेल्यात. लातूर जिल्ह्यात यावर्षी कधी नव्हे तो इतका पाऊस झालेला आहे. शेकडो हेक्टर मधील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. परभणी जिल्ह्यावर यावर्षी वरुण राजानं अक्षरशः कहर माजवलाय. करडगाव शिवारात देखील अशीच परिस्थिती आहे. नदी दुथडी भरून वाहते आणि त्यामुळे नदीकाठच्या शेतात हे पाणी शिरलंय. याचा परिणाम शेतातल्या संपूर्ण पिकांवर झालेला आहे. पीक नष्ट झालंय. पिके तर गेलीच आहेत, पण त्यासोबतच आता शेतीचं देखील नुकसान होऊ लागलंय. आणि गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार असा पाऊस तिथे सुरू आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून भाजीपाला पिकवून शहरात विक्रीसाठी जाधववाडी मंडी या ठिकाणी घेऊन येत असतो. मात्र भाजीपाल्याला भाव मिळत नसल्यानं गाडीचं भाडं देखील शेतकऱ्यांना आता देणं शक्य होत नाहीये. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात सलग 2 वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरवरची पिकंही आडवी झाली आहेत. पुराचं पाणी शेतात गेलंय, त्यामुळे कपाशी, मका, सोयाबीन यासह खरीप पिकं वाहून गेली आहेत. तर मराठवाड्यात मुसळधार असा पाऊस कोसळतोय. शेतात पाणी गेलेलं आहे. पिकांचं नुकसान झालंय. तिकडे नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात रात्रीच्या सुमारास अतिवृष्टी झाल्यानं येवल्यासह चांदवड तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काढणीला आलेला मका, बाजरी, सोयाबीन, तूर या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. प्रमुख नगदी पीक असलेल्या कांदा पिकांसह कांद्याची रोप आणि भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतात साठलेल्या गुडघाभर पाण्यातून आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी आढावा घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. वडगाव पासून ते 5-6 किलोमीटर येऊन शेताच्या पूर्ण शेतामध्ये नाशिकच्या चांदवड, येवला, नांदगाव या परिसरामध्ये काल रात्रीच्या सुमारास अतिवृष्टी झाली. आपण या ठिकाणी पाहू शकतो की मी आता चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू परिसरात आहे. या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे मी आता एका शेतात उभा. या ठिकाणी आपण बघू शकतो की जवळपास गुडघाभर पाणी जे येते या शेतात साचलंय. त्यामुळे या परिसरातील जे प्रमुख पिकं जे आहेत, मका असेल, सोयाबीन असेल, बाजरी असेल, तूर असेल, जे पिकं जे याचा अतोनात हाल या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे ह्या भागातील जे प्रमुख नगदी पीक म्हणून जे ओळखलं जातं ते कांदा पीक, जे त्या कांदा पिकात देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय आणि त्याचे दृश्य जे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्यामुळे ह्या परिसरातील जवळपास काही शेकडो हेक्टर जो कांदा आहे तो या ठिकाणी खराब झाला आणि पिकांचा देखील या ठिकाणी अतोनात हाल झाल्याचं पाहायला मिळतंय. आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी हात आलेला जो घास होता तो कुठंतरी निसर्गाने हिरावून नेल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे बळीराजा या ठिकाणी हातबल झाल्याचं पाहायला मिळतंय. माझ्यासोबत काही शेतकरी आहेत या परिसरातले ज्याचं नुकसान झालंय. काय सांगशाल काका, कशा पद्धतीने नुकसान झालं आणि आता पुढची तुमची उपजीविका कशी असते? काल चांदवड, येवला, नांदगाव इथं अतिवृष्टी झालेली आहे आणि रात्री अचानक जास्त पाऊस आल्यामुळं आमच्या मका असेल, सोयाबीन असेल, तूर असेल किंवा कांदा असेल आणि टमाट्याचं सुद्धा पीक ह्या भागामध्ये चांगल्या प्रकारे घेतलं जातं आणि कांदा हे आमचं नगदी पीक आहे
आणि कांद्याचे जर समजा साहेब असे जर हाल झाले तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं? आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. सरकारचं कर्ज भरायचं कसं? हा एक प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आहे. काय करायचं? दरम्यान जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात सलग 2 वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरवरची पिकंही आडवी झाली आहेत. बांधावरून थेट आढावा घेऊन शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी. तर मुसळधार असा पाऊस झालेला आहे. जालनामध्ये अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरवरची पिकं ही आडवी झाली आहेत. पाचोरा तालुक्यात सलग 2 वेळा असा पाऊस झालेला आहे. वैजापूर, लातूर, परभणी, संभाजीनगर, धुळे, जळगाव इथे अक्षरशः मुसळधार असा पाऊस झालाय. पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. शेतात पाणी शिरलंय, पिकांचा चिखल झालेला आहे. त्यामुळे आता पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून होते. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः ही पिकं आडवी झाल्यामुळे पाणी येऊ लागलंय. अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरवरची पिकं ही आडवी झाली आहेत. तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी. जळगाव जिल्ह्यात सलग आठवड्याभरात दुसऱ्यांदा झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नदी नाल्यांना पूर आल्याने नदीकाठचे घरं असतील, अनेकांचे कुटुंब असतील, संसारोपयोगी साहित्य असतील हे वाहून गेल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत. तर दुसरीकडे बांधावरची परिस्थिती पाहता अक्षरशः भयावह अशी परिस्थिती ही बांधावर देखील पाहायला मिळते आहे. आपण पाचोरा तालुक्यातील तारखेडा शिवारामध्ये आहो. या ठिकाणी कपाशीच्या शेतामध्ये जर बघितलं तर अक्षरशः पुराच्या पाण्याने कपाशीचे शेत हे पूर्णपणे वाहून गेलं असून पूर्णपणे कपाशी जी आहे ही जमीनदोस्त झाली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी पांढऱ्या सोन्याने खरं भरलेलं शेतकऱ्याचं हे पीक आता अक्षरशः काळवंडल्याचं पाहायला मिळते आहे. आपण जर बघायला गेलं तर अक्षरशः पुराच्या पाण्याने कपाशीचं जे बोंड आहे हे या ठिकाणी तर पूर्णपणे जे आहे आता सडायला लागलेला आहे. त्यामुळे 5% तरी उत्पन्न हातात येईल का असाच प्रश्न जो आहे तो आता उपस्थित केला जात आहे. पाचोरा तालुक्यात सुमारे 7,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून त्यामुळे दसरा दिवाळी या सणापूर्वीच शेतकऱ्यांवर मात्र मोठं संकट निर्माण झालं आहे. आपल्यासोबत खरं तर या परिसरातील शेतकरी आहेत. आता काय सांगणार, किती आपलं क्षेत्र होतं आणि किती नुकसान झालं आहे? दादा आमचं क्षेत्र 7 एकर क्षेत्र होतं. त्याच्यातून 6 एकर तर वाहून गेले. तुम्ही पाहताय खरी परिस्थिती आहे. आता जे जमीन खरडून गेली खालून तर पुढचं पीकसुद्धा त्याच्यावर चाल करू शकत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. आता हे ठिबक केली होती 2 लाखाची. ठिबकसुद्धा तुम्ही पाहून घ्या, ठिबकचं सुद्धा नुकसान झालं आहे. खरं तर सलग दुसऱ्यांदा जो आहे पाचोरा तालुक्याला अतिवृष्टीने फटका दिलेला आहे. ज्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे, कोणते कोणते पिकं आहे ज्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं? मका, कपाशी, ज्वारी, तूर आणि हरभरा या पिकांचं सर्वात जास्त सोयाबीन या सर्वात जास्त पिकांचं नुकसान झालेलं आहे साहेब. आणि आता असं झालं आहे साहेब, आता शेतकऱ्यांनी करावं काय याच्यात? असं झालं आहे साहेब, आता पाणी तर गेलं, पाणी तर मारलं लोकांना, पण शेतकऱ्याला फक्त आता सरकारी नको मारायला पाहिजे सरकार. तर तिकडे सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातल्या तरड इथल्या शेतकऱ्यांची व्यथा आपण NDTV मराठीवर पाहणार आहोत. सीना नदीला आलेल्या पुरामुळे तरड गावातल्या सुमारे 50 ग्रामस्थांचं स्थलांतर करण्यात आलं आणि 100 जनावरं जवळपास रस्त्यावर बांधण्याची वेळ आली आहे. काही दिवसापासून मुसळधार पाऊस बरसतोय आणि याचाच फटका सर्वात जास्त कोणाला बसला असेल तर तो मायबाप शेतकऱ्यांना बसलेला आहे. शेतकऱ्यांची ही विदारक परिस्थिती आम्ही NDTV मराठीच्या मार्फत गुडघ्याभर पाण्यातून दाखवतोय. मायबाप शेतकऱ्यांचं पीक हे काय, पिकाला जलसमाधी मिळालीच, परंतु त्यांचं राहतं घर हे देखील पाण्याने हिरावून घेतलंय. अशा अनेक शेतकरी आहेत मोहोळ तालुक्यातील की ज्यांची सीना नदीकाठची जमीन आहे, ज्यांच्या वस्त्या आहेत, त्या सर्व वस्त्या पाण्याखाली गेलेल्या आहेत. साधारणतः किती लांब आहे तुमची वस्ती? अर्धा किलोमीटर आहे. अर्धा किलोमीटर. किती दिवसापासून राहताय हो इथं? मी जवळजवळ 14 दिवस झालो बाहेर आहे. बाहेर कुठं राहताय? मी शेतात राहिला. नाही, वस्ती आता तुम्ही पाण्यातनं स्थलांतरित कधी काय झालंय? 14 दिवस झाले आज. 14 दिवस झाले त्यानंतर आहे. म्हणजे संसार उघड्यावरती हा, संसार उघड्यावरती आहे. माझे पिकं पाण्यात गेले, संसार घर, माझे खाणे पिण्याचं सगळं पाण्यात गेलेलं आहे. माझी 2 एकर तुरी होती, उडीद होतं, ऊस, मका, कडवळ. आणि हा गट नंबर 26 आहे. 36 एकराचा गट नंबर आहे. मी नदीकडनं 10 एकर आहे. ते असेल. मला हे विचारायचं आहे, काय प्रशासनाचे अधिकारी आलते का? आले नाहीत, तहसीलदार आले नाहीत, प्रशासनाचे अधिकारी आले नाहीत, आम्हाला काय सहकार्य केलेलं नाही.
तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत. हा काही सहकार्य केलेलं नाही. फक्त तुम्ही पाणी येणार आहे तुम्ही जागा सोडा. आमदार साहेब फुलावरून गेले, तहसीलदार फुलावरून गेले, पण बांधावरती कोण आलं नाही. बांधावरती कोण आलेलं नाही. आज तागात आलेलं नाही. बरं, माणसांच्या जेवणाची सोय स्थलांतर झाल्यानंतर नाही, त्या नाही. अनेक लोक करतील, परंतु जनावरांचं काय? हा, जनावर उपाशी आहेत. सध्या आज 14 दिवस झालं जनावर उपाशी आहेत. उपाशी आहे ते. उपाशी आहेत जनावर. होतं तेवढं संपलं. आता काहीच नाही त्यांना जनावराला. 4 दिवस झालं काहीच नाही. काहीच नाही. काहीच नाही. हेच भयान वास्तव जे आहे ते सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील सीना नदी काठचे जे शेतकरी आहेत की त्यांना या दुःखाला सामोरं जावं लागतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, मोहोळ, सोलापूर. तिकडे माढा तालुक्यातील ग्रामीण गावगाडा संपूर्णपणे ठप्प झालेला आहे. पाण्यासाठी 15 रुपये घागर अशा दरानं पाणी विकलं जात आहे. या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी. माढा आणि करमाळा तालुक्यात खरं तर सीना नदीला महापूर आलाय. बघेल तिकडं पाणीच पाणी दिसतंय. नदीनं आपलं पात्र ओलांडलंय. 2 किलोमीटर खरं पर्यंत तर पाण्याच्या रांगा आहे. शेती पिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाणी. तर अशा सर्व परिस्थितीमध्ये अत्यंत माढ्याचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे. ग्रामीण संस्कृती आहे, ती ग्रामीण संस्कृती देखील आता लोप पावत चालली आहे. ह्याच बाबत नक्की माढ्याचा ग्रामीण अवस्था काय सध्या ग्रामीण भागात परिस्थिती? काचीची परिस्थिती बघताय तुम्ही. अवघड आहे. अवघड आहे. काय बाबा, पाणी किती आहे सध्या रानात? पाणी एवढं आहे आता सध्या रानात पूर्णपणे. पूर्ण बर, काय खाली खाली जे असतात परत दीड परत. हा, जनावरांची काय अवस्था आहे? जनावरांचा अवस्था आज काही टाकायलाच काही नाही. बर, वैरण नाही, पाणी आहे, एवढं पाणी आहे, कसं काढायची? वैरण नाही काढायला. जनावर खायला काय? आता आज काय आहे? जनावर उपाशीच. प्यायला पाणी तर आहे का जनावराला, माणसाला? पाणी का आता मुलकाच आहे. मुलकाच आहे. पे- प्यायला योग्य आहे का ती? पहिलं पाणी हवी. पहिलं पाणी आहे. आता नवीन पाणी कुठे येतं का? नळाला पाणी नाही, काय नाही, मोटरी बंद आहेत. आमच्या तिथे आम्ही लोकांना नळाला पाणी काढलेलं आहे. नळ हा, ते पाणी चोलाय जनावर बरोबर. ते जनावरापुरतं. तुम्हाला प्यायचं काय करायचं मग? गागरी कुठं आणायच्या भरून आता? आणि तिथे पूर गावात ना. गावातनं हा, कशी आणते? 15 रुपये गागर. 15 रुपयाला गागर मग विकत? मग काय फुकट कोण देते? आता एवढं पाणी निकत आणायची आधी? मग हे पेची ती आता. पहिला जमाना गेला की. बर, पहिली पेत होती, हा. आता पेत नाही कोणी. अरे बापरे. मग आता खायला तर आहे का अन्न घरात? हाय तर खायचं. जिथे पाणी वचल ते गिरणी चालवलं तो गिरणी चालवायला लाईट बी नसेल. बंद आहे समजा. खर तर माढ्यामध्ये जनावरांना खायला चारा नाही, तर पिण्याला पाण्यासाठी नागरिकांना देखील 15 रुपये मोजण्याची वेळ आहे. एकंदरीत ग्रामीण गावगाडा आहे तो ठप्प झालेला दिसतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसा, संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, माढा. तिकडे वैजापूर तालुक्यातील बाभुळगाव बुद्रुक इथे एक जण मोटरसायकल चालक हा वाहून गेलाय. पुलावरून पाणी जात असताना केलेलं अतिधाडस त्याच्या अंगलट आलंय. दुचाकीस्वार पुराच्या पाण्यात वाहून गेलाय आणि या तरुणाचा गावकऱ्यांकडून सध्या शोध सुरू आहे. तर वैजापूर तालुक्यातल्या बाभुळगाव बुद्रुक इथली ही घटना आहे. या पुराच्या पाण्यात हा मोटरसायकल चालक हा वाहून गेलाय. मुसळधार पाऊस पडलेला आहे. हाहाकार पावसाचा पाहायला मिळतोय. पुलावरून पाणी येत आहे आणि अशा वेळेस अतिधाडस करणं अंगावर येत आहे, कारण मोटरसायकल या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं पाहायला मिळत आहे. पुलावरून पाणी जात असताना त्यानं हे अतिधाडस केलंय. हा दुचाकीस्वार पुराच्या पाण्यात वाहून गेला आणि त्याचा शोध सध्या सुरू आहे. तर तिकडे बीड जिल्ह्यात सध्या जिकडे बघावं तिकडे पावसाचं पाणीच पाणी झालंय. नदी नाले तुडुंब भरून ओसंडून वाहत आहेत. या अतिवृष्टीमुळे अनेक गावांना पुराचा फटका बसलाय. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेत. गोदावरी नदी पात्रानं धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि त्यामुळे माजलगाव तालुक्यातलं साडस चिंचोली या गावातून अशीच भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या गावातील गर्भवती महिला गेल्या काही तासांपासून पूर पाण्यात अडकून पडली होती. या घटनेची माहिती मिळताच NDRFच्या पथकानं तत्परतेनं घटनास्थळी धाव घेतली आणि धाडसी बचाव कार्य करत त्या महिलेला सुखरूप बाहेर काढलेलं आहे. प्राथमिक उपचारानंतर तिला अँब्युलन्समधून तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. योग्य वेळी झालेल्या या बचाव कार्यामुळे एक मोठा अनर्थ हा टळला आहे. तर तिकडे धाराशिवच्या भूम तालुक्यातल्या पाथूड गावातील वसतिगृहात पाणी शिरलंय. मुलांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. वसतिगृहातील मुलांचं दप्तर आणि इतर साहित्य सुद्धा पाण्यात भिजलंय.
याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांनी. तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी आणि आपण पाहूयात. धाराशिव जिल्ह्यात पावसानं अक्षरशः हायदोस घातल्याचं चित्र जे आहे ते सध्या पाहायला मिळतंय. धाराशिवच्या पात्रोड मधील एक लहान मुलांचं वसतिगृह आहे. आपुलकी त्याचं नाव आहे. हीच ती आपुलकी आहे जी प्रेम दर्शवते, माया दर्शवते. मात्र याच आपुलकीच्या वसतिगृहामध्ये अचानक पाणी शिरलं आणि येथील जे विद्यार्थी आहेत त्यांना इथून स्थलांतरित करावं लागलेलं आहे. हा जो पाऊस आहे तो अक्षरशः कहर बनत चाललेला आहे आणि यामुळं मोठ्या प्रमाणात कुठतरी सर्वच नागरिक असतील, विद्यार्थी असतील, ज्येष्ठ असतील, सर्वांनाच फटका जो आहे तो बसताना पाहायला मिळतो. शेतकऱ्यांना देखील मोठा फटका जो आहे तो या पावसानं बसलेला आहे. मला सांगा, वसतिगृहाचे चालक आपल्यासोबत आहेत, मला सांगा कधी नेमका पाऊस झाला, कुठं विद्यार्थ्यांना स्थलांतरित केलं? आता आपण दुसरीकडे स्थलांतरित केलेलं आहे. उमेश दुरंदे यांच्या घरी सर्व विद्यार्थ्यांना मी स्थलांतरित केलेलं आहे सर. 2 दिवसापासून. कधी झाला होता पाऊस? आता 2-3 दिवसापासून पाऊस चालू आहे. ह्या भागामध्ये खूप पाण्याचं प्रमाण वाढलं म्हणून स्थलांतरित केलं. ज्यावेळेस पाऊस पडला त्याचे विद्यार्थी कुठे होते नेमके? सर मुलं इथंच होते, पण ज्यावेळेस पाण्याचं प्रमाण वाढत गेलं त्यावेळेस आम्ही स्थलांतरित दुसरीकडे केलं. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी. तिकडे जालन्याच्या बदनापूरमध्ये शेतात पाणी शिरलंय. आपण जी दृश्य पाहतोय ती वाकळुणे गावातल्या भायगाव शिवारात पाणी झालेलं आहे. सारं शेत हे पाण्याखाली गेल्यानं शेतकरी चिंतेत आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी. तर मराठवाड्यात मुसळधार असा पाऊस कोसळतोय. पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. अगदी भीषण अशी परिस्थिती सुरू झाली आहे. जालन्याच्या बदनापूरमध्ये सुद्धा शेतात पाणी शिरलेलं आहे. ही दृश्य आपण पाहतोय. वाकुण्या गावातली ही दृश्य आहे. भायगाव शिवारात पाणी झालंय आणि त्यामुळे पिकांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी. जालना जिल्ह्यातील वाकोळणी भायगाव या शिवारात आपण बघू शकतो की रात्रीच्या 3च्या सुमारात मुसळधार असा या ठिकाणी पाऊस झालेला आहे. त्यामुळे आपण बघू शकतो की हा वाकुळणी शिवार आहे, ज्या ठिकाणी आपण आता या सोयाबीनच्या शेतात आहोत की ज्या ठिकाणी अक्षरशः 3 ते 4 किलोमीटर पर्यंत या ठिकाणी संपूर्ण शेत हे पाण्याखाली गेलेलं आहे. संपूर्ण शेत आता ज्याप्रमाणे नदी पात्रातून पूर येत असतो तशा प्रकारची परिस्थिती या वाकुळणी शिवारात झालेली आहे. आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोयाबीन असेल, कपाशी असेल, मक्का असेल या पिकामधून अक्षरशः 5 ते 7 फुटापर्यंत पाणी वाहत आहे. तर त्याचबरोबर मोसंबी असेल, त्याचनंतर डाळिंब असेल या फळबागांनाही याचा मोठा फटका बसलेला आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर गेल्या 5 दिवसापासून जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी कोसळतोय आणि त्याचा मोठा फटका आता शेतकऱ्यांना या ठिकाणी बसतोय. आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी या परिसरातली शेतकरी जे आहेत, शेतकरी पण आपल्यासोबत आहेत. की दादा मला काय सांगाल की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, मोठ्या प्रमाणात रात्रीच्या 3च्या सुमारात पाऊस झालेला आहे, नेमका काय परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे? तर सध्या तरी परिस्थिती तुमच्या डोळ्यात देखत आहे. ही इतकी झालेली आहे की अक्षरशः आता इथं सगळ्या शेतकऱ्यांना समजा आता तोंडाशी आलेला घास आहे हा संपूर्णपणे शेतकऱ्याचं हिरवून घ्यायचं काम या अवकाळी पावसानं झालेलं आहे. पण इथं कोणत्याही प्रकारची अजून शासनाची ना तहसीलदार, ना तलाठी, ना मंडळाधिकारी, ना कृषी विभागाचा कोणी कार्यकर्ता कोणीही आलेलं नाहीये. हे सगळं कोणी फोनही उचलत नाही. आले तरी काल फोन केल्याच्या नंतर यांनी सांगितलंय की बाबा आमचं काही यायला जमत नाही, आमच्याकडे 4 गावं आहेत, पण अजूनही कोणी नाही. 11:30 पर्यंत त्यांची मुदत होती. पण अशी परिस्थिती झाल्यानंतर शेतकऱ्यांनी जगावं की मारावं हे शासनाने सांगावं. तर दादा मला काय सांगाल की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी दिसतंय, अक्षरशः किती किलोमीटर पर्यंत हे पाणी पसरलेलं आहे, किती एकंदरीत किती हेक्टरवरचं या ठिकाणी नुकसान झालेलं असेल? 10 हेक्टर जास्त असेल, 100 हेक्टर. मला दादा काय सांगशील की काय नेमकं पिकाचं नुकसान झालेलं आहे, कशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे? सोयाबीन, कापूस आणि डाळिंब तर फळबागाचं सर्व ते नुकसान झालेलं आहे. डाळिंब आता बगीच्यात पकडलेले आहे लोकांनी, माल आहे, तरी पण त्या मालाचा आता गळ होणार आहे. पाणी साचलेलं आहे डाळिंबामध्ये, पुन्हा आपलं सोयाबीन मध्ये, कापूस, तोंडाशी आलेला घास गेलेला आहे. सरकारची थोडीफार मदत नाही आहे आम्हाला, की पाणी करायला सुद्धा पण कोणी आलेलं नाहीये. आपल्यासोबत आणखी एक शेतकरी दादा मला काय सांगाल की तुमच्या हातात आता ही सोयाबीन आहे, ही सोयाबीन
पूर्णपणे पाण्याखाली गेलेली. काय परिस्थिती नेमकी आता या ठिकाणी? ह्या म्हणजे जवळपास वाकुळचे म्हणजे इतकी 200 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. इतकी म्हणजे जबरदस्त म्हणजे काजळ्यापेक्षा इतकी ह्या 15 वाड्यात इतकी स्थिती बेकार झालेली आहे वाकुळीची. म्हणजे सोयाबीन आणि कापूस आणि डाळिंब, हे मका, सोयाबीन, कापूस हे पूर्ण पाण्याखाली आहे. आणि 10 फूट इतका जबरदस्त पाऊस पडलेला काही सगळं पाण्यात वाहून गेले. पिकाची इतकी नुकसान झाले. 15 वर्षात सुद्धा पाऊस पडला नसेल इतका पाऊस पडलेला आहे वाकोली गावात. म्हणजे शासनानं त्वरित मदत जाहीर करावा. शेतकऱ्यांना कमीत कमी 1.5 लाख रुपये देण्यात यावा. आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण हे जे शेताचा परिसर आहे, हे संपूर्ण शेताचा आपण परिसर बघू शकतो की या ठिकाणी ही सोयाबीन आहे, जी अक्षरशः ही सोयाबीन जर आपण बघितली तर ही अक्षरशः पाण्याखाली गेलेली आहे. कारण की शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने या ठिकाणी कर्ज आणि उसनवारी करून या ठिकाणी जे सोयाबीनचं पीक पेरलं होतं, हे पीक पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे. संपूर्ण बदनापूर तालुक्यातल्या वायगाव असेल, त्यानंतर वाकुळणी असेल, या परिसरात अशाच प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मोठ्या प्रमाणात आता आपण बघू शकतो की या ठिकाणी 3 ते 4 किलोमीटर पर्यंत शेतात नदीचं स्वरूप आलेलं आहे. कारण की नदीला ज्याप्रमाणे पूर येतो त्याचप्रमाणे या ठिकाणी शेतातून आता पाणी वाहायला सुरुवात झालेली आहे. कॅमेरामन योगेश लबडेसह लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी.